आपण दुय्यम निबंधकाकडे जातो. हं. त्यावेळेस तो आपला अंगठा, सही, शिक्के सगळं घेतो, आपले फोटो घेतो आणि नंतर जेव्हा दुय्यम निबंधकाची सही होती, त्यावेळेस एका त्या लीगल पेपरवर किंवा त्या पिस्ता टोनच्या पेपरवर, तर त्या पेपरवर वरच्या बाजूला त्याचं टायमिंग आणि दिनांक असतो. हां. कोणत्या टायमिंगला रजिस्टर तो झाला. दस्त रजिस्टर झाला, Correct. तो त्या वास्तूचा जन्म. ओह! मग ती वास्तू असेल, ती कंपनी असेल, ती इंडस्ट्री असेल, तो एखादा उद्योग असेल, जमीन असेल, जिथं-जिथं रजिस्ट्रेशन करून आपल्याला ती नावावर जी होती, हां. ते म्हणजे त्या वास्तूचा किंवा त्या सेड घटकांचा तो जन्म. ओके. मग कंपनी असेल, इंडस्ट्री असेल वगैरे. मग त्याची कुंडली काढायची. समोरच्या व्यक्तीने माझं कुठेतरी लेक्चर ऐकलेलं असतं. हं. ते म्हणतात, "सर आम्हाला हे वास्तुशास्त्र पेंटिंग करायचंय तुमचं." हं. मी पटकन घड्याळाकडे बघतो की आता काय 2:13 झाले. मग 2:13 पंचमहाभूतांनी किंवा वैश्विक एनर्जीनी किंवा युनिव्हर्सनी ते जे काही थॉट ऐकलेले आहेत माझ्या मुखातून निघालेले, त्याच्यामुळे त्याला इच्छाशक्ती त्याची निर्माण झाली युनिव्हर्स मार्फत. हं. त्याची होरा कुंडली मी परत मांडतो आणि मग ह्या 3 कुंडली एकत्र करून मग त्यातलं काय सकारात्मक आहे यांच्यासाठी रंग, कोणते यांचे नक्षत्र व्यवस्थित आहेत, कोणत्या ग्रहांच्या अभद्र युती आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत, कोणते ग्रह नीचेचे आहेत किंवा वक्री आहेत, हं. मग त्यांचे काही जप किंवा काय त्यांना काही सांगून मग त्यांना मार्गस्थ करायचंय. मग एका व्यक्तीच्या नावावर वास्तू असू शकते, 2 व्यक्तीच्या नावावर वास्तू असू शकते. व्यक्तीच्या नक्षत्राचे जे आराध्य वृक्ष आहेत, त्या वृक्षांचे आपण पंचांग घेतो त्यामध्ये. ओके. मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे त्या वृक्षाचे विशिष्ट आकार आहेत. बरोबर. ते आमच्या डिझाईनचे एलिमेंट झाले. हो. ती व्यक्ती समजा मकर राशीत जन्मलेली आहे हं. किंवा ती व्यक्ती सिंह राशीत जन्मली आहे किंवा काय कुंभ राशीत जन्मलेली आहे. तर सिंह राशीचा रंग उष्ण प्रकृतीची आहे. हं. म्हणजे कलर स्कीम फिक्स झाली त्या डिझाईन मधली. सिंह राशीच्या हो. नक्षत्राची आराध्य देवता कोणती? पितृदेवता आहे. हं. मग ओम पितृदेवता भ्योम नमः किंवा ओम पितृ भ्योम नमः हं. हा झाला जप. तर हा आम्ही अक्षर सुलेखनामध्ये म्हणजे कॅलिग्राफीमध्ये त्या डिझाईनला डेकोरेट करायला ती अक्षरं वापरतो. ओह! म्हणजे ते डिझाईनच त्या वास्तूमध्ये इतकं डेकोरेट केलेलं असेल की ते घर डेकोरेट व्हावं, आनंदी व्हावं, शृंगारपूर्ण व्हावं, अशी साधारण त्याच्या मागे कन्सेप्ट आहे.